कैलासवासी सगो नकाते साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला रीतसर सुरुवात होत आहे। सर्व मान्यवर या ठिकाणी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी उद्घाटन झालेलं आहे, सुरुवात झालेली आहे। यानंतर मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। आज आपल्या या विद्यालयामध्ये प्राध्यापक एन.आर. लखमले सर हे नियत वयोमानानुसार आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री संजय कुमारजी बांगड साहेब, संचालक पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ हे या ठिकाणी लाभलेले आहेत। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर भास्करराव मुंडे सर, प्राचार्य के.के.एम. कॉलेज मानवत हे या ठिकाणी लाभलेले आहेत। जोरदार टाळ्यामध्ये मान्यवरांचं या ठिकाणी मंचावर स्वागत करावं अशी मी सर्वांना विनंती करतो। त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून PM कजेवार सर, मुख्याध्यापक SSKK विद्यालय मानवत यांना विनंती करतो की मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। त्याचबरोबर इंगोले सर यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती प्राध्यापक लखमले सर व लखमले मॅडम यांनाही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। आज पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ मानवत संचलित कैलासवासी सगो नकाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवंद्रा या विद्यालयामध्ये प्राध्यापक श्री एन.आर. लखमले सर यांचा सेवापूर्ती गौरव कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री संजय कुमारजी बांगर साहेब, संचालक पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ मानवत यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर भास्करराव मुंडे सर, प्राचार्य के.के.एम. महाविद्यालय मानवत, कजेवार सर, इंगोले सर या सर्व मान्यवरांनी स्थानापन्न झालेले आहेत। या सर्व मान्यवरांना विनंती करतो की यांनी या कार्यक्रमाचं प्रतिमा पूजन करून रीतसर सुरुवात करावी। कार्यक्रमाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो। खुर्च्याच तिकडे सरकवा लागतात सगळ्या खुर्च्या प्रतिमेकडे। या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय कुमार बांगड साहेब हे या ठिकाणी प्रतिमा पूजन करत आहेत। फोटो घ्या, आडवा 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 आडव्या मोबाईल मध्ये। प्रमुख पाहुण्यांचे स्वागत जे आपल्या विद्यालयाच्या वतीने करणं आपलं आद्य कर्तव्य आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय कुमारजी बांगड साहेब, संचालक पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ मानवत यांचं स्वागत करण्यासाठी मी घोगे सर, मुख्याध्यापक कैलासवासी सगो नकाते विद्यालय यांना विनंती करतो की त्यांनी माननीय बांगड साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं। असं फोटो घ्या, मग पुढे जा। घेतला तिथेच थांबा, आता तिथेच थांबा। यानंतर
डॉक्टर भास्करराव मुंडे सर, प्राचार्य केकेएम महाविद्यालय मानवत यांचं स्वागत करण्यासाठी मी पर्यवेक्षक श्री तानाक सर यांना विनंती करतो की त्यांनी प्राचार्य मुंडे साहेबांचं स्वागत करावं. यानंतर श्री कजेवाड सर, मुख्याध्यापक SSKKV विद्यालय मानवत यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री भिसे सर यांना विनंती करतो की त्यांनी मुख्याध्यापक कजेवाड सरांचं स्वागत करावं. यानंतर माजी मुख्याध्यापक श्री काकडे सर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी मी ताटे सरांना विनंती करतो की श्री काकडे सर यांचं यांनी स्वागत करावं. यानंतर श्री इंगोले सर या ठिकाणी श्री काळे सर यांना विनंती करतो की मुख्याध्यापक श्री इंगोले सर यांचं त्यांनी स्वागत करावं. आजच्या या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती प्राध्यापक लखमले सर यांचा या ठिकाणी सेवा पूर्ती गौरव कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार करण्यासाठी मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो की प्राध्यापक लखमले सर यांचं या ठिकाणी सर्वांनी स्वागत करावं. त्याचबरोबर श्रीमती लखमले मॅडम यांचं सत्कार करण्यासाठी श्रीमती टेके मॅडम व शिंदे मॅडम यांनाही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी लखमले मॅडम यांचा सत्कार करावा. जवळ गेले थांबा 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 मैपाल भाऊ थांबा, 2च मिनिट थांबा, शूटिंग मध्ये येईल. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सुद्धा त्यांचं या ठिकाणी पुढील आयुष्यासाठी अभिनंदन करूया. कापू थोडं पलीकडे जा ना तुम्ही. मॅडमना विनंती करतो, टेके मॅडम आणि शिंदे मॅडम यांना, की त्यांनी लखमले मॅडम यांचं स्वागत करावं. धन्यवाद. विद्यालयातील पर्यवेक्षक श्री तायनाक सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यावं. त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी सोळंके सरांना विनंती करतो की तायनाक सरांचं स्वागत करावं. अनावधानाने तायनाक सरांचं स्वागत राहिलं होतं. आपल्या विद्यालयातील पर्यवेक्षक श्री तायनाक सर यांचं स्वागत श्री सोळंके सर. आपल्या विद्यालयातील मुख्याध्यापक श्री होगे सर यांचं सुद्धा अनावधानाने स्वागत राहिलेलं होतं. मी पोपळकर सरांना विनंती करतो की होगे सरांचं स्वागत करावं. मुख्याध्यापक श्री होगे सर यांचं स्वागत पोपळकर सर करत आहेत. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी श्री भिसे सर यांना विनंती करतो
यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आदरणीय संजय कुमारजी बांगर साहेब, तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून के महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय मुंडे सर, SSKK विद्यालयाचे मुख्याध्यापक जवार सर, तसंच आपल्या दुसऱ्या ब्रँचचे मुख्याध्यापक इंगोले सर, सत्कार मूर्ती लखमले सर, लखमले मॅडम, आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री होगे सर. आज आपण या ठिकाणी प्राध्यापक लखमले सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. सरांची तसं तर अगदी पहिल्या वर्षी म्हणजेच 1996ला लखमले सर, मी सुद्धा त्यांच्यासोबतच त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेजला आमची अपॉइंटमेंट झाली होती. 1996 ते 2024 अशी त्यांची एकंदरीत 28 वर्षे या पदावरती सेवा झालेली आहे. तशी फार वर्षे आमची याच्यात गेली नाहीत, 1 वर्षच फक्त केलं. त्या वर्षी अशी पद्धत होती की ज्युनियरला पहिली बॅच 12वीला परीक्षेला गेली की ग्रँट होता, 12वीची बॅच परीक्षेला गेली की ग्रँट होता. 11वीचं वर्ष आमचं होऊन गेलं होतं ना, आम्ही 12वी सुरू झाली की लागलो होतो तिघं त्यावेळेस, पांपटराव सर, मी आणि लखमले सर, पिंपळगावकर सर. तर त्याच वर्षामध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये जॉईन झालो आणि मार्चमध्ये ग्रँट आला. हे 4 आणि ते 3 7 महिन्यातच 100% ग्रँट. म्हणजेच फारसा काही असा संघर्ष वगैरे काहीच करावं लागलेलं नाही. 7 महिन्यामध्येच पूर्ण पेमेंटवरती त्या ठिकाणी अनुदान मिळालं. त्यानंतर सरांच्या याच्यामध्ये थोडा काही गोष्टींमुळे झाला संघर्ष, पण त्यांनी त्याच्यावरती मात केली. संस्थेने त्यांना खूप मोठ्या प्रमाणात साथ दिली, म्हणून ते इथपर्यंत पोहोचले. त्यांनी सुद्धा आपला जो कालावधी आहे, सेवेचा जो कालावधी आहे, तो कालावधी त्यांनी 28 वर्षे सातत्याने सहकार्यासोबत मैत्रीपूर्ण संबंधामध्ये या ठिकाणी घालवला. सरांचा मनमिळावू स्वभाव, शांत स्वभाव, तसेच त्यांचा एक गुण तर चिकाटीपणा जो आहे, हा गुण त्यांचा अतिशय घेण्यासारखा आहे. की जीवनामध्ये वागत असताना चिकाटी म्हणजे काय ही शिकावं तर लखमले सरांकडून. आणि म्हणून तो एक गुण सर्वांना जमत नाही, पण त्या ठिकाणी तो गुण त्यांचा घेण्यासारखाच आहे. कारण आपण पाहतो की काही माणसांनी तसं न वागल्यामुळे कशा घटना घडल्या. त्याचं उदाहरण म्हणजे आपले चौधरी सर, की जीवनात काही चिकाटीच नव्हती आणि मग अशी वेळ आली वाईट, आणि म्हणून जीवनात वागत असताना तो सुद्धा गुण आवश्यक असतो. त्यांचं शैक्षणिक जे कार्य आहे विद्यार्थ्यांमध्ये, ते सुद्धा खूप महत्त्वाचं काम त्यांनी पार पाडलं. कुठल्याही कामाला त्यांनी कधीच नकार दिलेला नाही. आणि म्हणून कोणी सांगितलं तरी कुठल्याही कामामध्ये, परीक्षेचं काम असो, परीक्षा विभागाचं काम असो, शिकवण्याचं काम असो, त्या कामामध्ये त्यांनी कसल्याही प्रकारची कुचराई केलेली नाही. त्या ठिकाणी वेळ मारून येण्याचा प्रयत्न केलेला नाही. आता ज्युनियर कॉलेजचे ते तासिका तशा होतात, त्याला ते जिम्मेदार नाहीत. मुलामध्ये कॉलेज म्हटलं की आहेत, पण ते शाळेला अटॅच असल्यामुळं तसा काही तेवढा प्रकार सिनियर कॉलेज सारखा नाही घडत. शक्यतो पिरियड आमचे होतातच, फार मग विद्यार्थी संख्या असेल त्याला ते काही जिम्मेदार नाही. आणि म्हणून त्यांनी आपलं जे कामकाज आहे ते अतिशय प्रामाणिकपणाने या ठिकाणी पार पाडलेलं आहे. कुठल्याच कर्मचाऱ्याशी 28 वर्षामध्ये त्यांचे फार मोठे असे कुठलेही संघर्ष झालेले नाहीत, कुठला वाद झालेला नाही. आणि म्हणून अतिशय शांत, मनमिळावू स्वभावाचे, प्रसंगी पुढच्याच ऐकून घेणारे, कमी बोलणारे आणि पुढच्याच ऐकून घेणारे. आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्यांचं जे त्या ठिकाणी जे अध्यापनाचं जे काही कार्य आहे ते कार्य व्यवस्थित पार पाडलं. तर असं या सरांचे आपण या ठिकाणी सेवापूर्ती सोहळ्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. तर
माझं जे काही प्रास्ताविक 2 शब्दाचं आहे ते मी या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्याकडे उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे तथा आपल्याही विद्यालयातील काही त्यांचे सहकारी लखमले सरांचे सहकारी या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत. मी श्री पांपटवार सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. पांपटवार सर मनोगत व्यक्त करण्यासाठी यांनी मंचावर यावं. आदरणीय मंच आणि उपस्थित माझे सगळे सहकारी मित्र, आज आपण प्राध्यापक एन.आर. लखमले सर यांना सेवापूर्तीनिमित्त निरोप देण्यासाठी म्हणा किंवा उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. आपल्याला कल्पना आहे, नियत वयोमानानुसार लखमले सर आज विधिवत पद्धतीनं अध्यापन करण्याच्या जबाबदारीतून मुक्त होत आहेत. जबाबदारीतून जरी मुक्त होत असले तरी विद्यालयाच्या वतीने आमच्याकडून त्यांचं विद्यालयात अध्यापनासाठी सतत कायमस्वरूपी स्वागतच असेल. जेव्हा केव्हा त्यांना इच्छा होईल आपण अध्यापनापासून दूर जात आहोत, अध्यापन करणं हा आपला मूळचा स्वभाव आहे आणि तो आपण विसरणार नाही. आणि तेव्हा जेव्हा इच्छा होईल त्यांनी तेव्हा यावं, आम्ही आपलं स्वागत करू. आमचे विद्यार्थीसुद्धा आपली आतुरतेने वाट पाहत असतील. आपल्या अध्यापनाचा लाभ त्यांना नक्की भविष्यातही व्हावा अशी आपण कामना करूया. तसं 1997 पासून आपल्या शाळेमधील उच्च माध्यमिक विद्यालय अनुदानावर आलेलं आहे आणि तेव्हापासून आज तागायत आम्ही दोघे सोबतच अध्यापनाचं काम करत आहोत. तसं अध्यापनाचं काम करणारे गुरुवर आजच्या काळात फारसे राहिलेले नाही. माझ्यासह आपण सर्वच फक्त औपचारिकताच पूर्ण करत आहोत. परंतु त्याला एक अपवाद मला माझ्या सेवा काळात आवर्जून जाणवला, तो म्हणजे माझे सहकारी एन.आर. लखमले सर यांनी खरंच सातत्यपूर्ण अध्यापनाचंच काम केलेलं आहे. आपल्या विद्यालयामध्ये अर्थशास्त्र आणि हिंदी या 2 विषयाच्या अध्यापनाचं काम लखमले सर सातत्याने करत आलेले आहेत. हिंदी हा त्यांचा मूळ आणि आवडीचा विषय आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित कल्पना नसेल, परंतु लखमले सर हिंदी भाषा रत्न म्हणून सन्मानित झालेले आहेत. ते हिंदी भाषेचे रत्न आहेत आणि वास्तविकच ते रत्न आहेत. देहभान विसरून हिंदी शिकवणं हे त्यांचं सातत्याचं काम आहे. याच्याविषयी काही अनुभव आपल्याला सांगता येतील की वर्गामध्ये उपस्थित असणारे विद्यार्थी, मग ते 100 असतील, 10 असतील, 2 असतील, काही 1 असतील, याची त्यांनी कधीच तमा बाळगली नाही, विचार केला नाही. पोटतिडकीने शिकवण्याचं काम ते करत आलेले आहेत आणि इतकं काम ते पोटतिडकीने आवडीनं करत आलेले आहेत की आमचे काही नॉन टीचिंगचे सहकारी आहेत, त्यांना कदाचित अनुभव असेलही. कारण एक 5 वर्षापूर्वीपर्यंत उच्च माध्यमिक विभागाची कार्यालयीन वेळ दुपार सत्रातली असायची आणि लखमले सरांचा हिंदीचा तास शेवटचा तासिका असायची. 5:20 कॉलेज सुटण्याची वेळ व्हायची. कॉलेज सुटल्यानंतर आमचे नॉन टीचिंग कर्मचारी कॉलेज सुटल्याची घंटा वाजवत असत. परंतु लखमले सर नेहमीच्या सवयीप्रमाणे देहभान विसरून त्यांचं अध्यापन चालूच असायचं. आमच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी करून घरी जायचंय, परंतु हे सर काय वर्गातून बाहेर येत नाहीत. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, 20 मिनिट झाले आणि मग आता यांनाही दुसरी कामं असल्यामुळे कंटाळून ते काय करायचे, त्यांच्या वर्गाच्या समोर जायचे आणि मोठ्या आवाजामध्ये घंटानाद करायचे, जेणेकरून त्यांना घंटीचा आवाज ऐकू जाईल, ते परत भानावर येतील आणि आपलं अध्यापनाची वेळ संपलेली आहे हे लक्षात येईल. आणि अशा पद्धतीनं ते सगळे वेळ देहभान विसरून तन्मन धनाने अध्यापन करत असत. हिंदी तर त्यांचा मुख्य विषय आहेच आहे. हिंदीचे भाषा रत्न आहेत आणि आपण आजपासून एका रत्नाला पारखे होणार आहोत याचं थोडंसं मला दुःख आहे. दुसरा विषय लखमले सर जे शिकवायचे, मुलांना अध्यापन करायचे, तो म्हणजे अर्थशास्त्र. तर खऱ्या अर्थानं लखमले सरांनी अर्थशास्त्र फक्त शिकवलंच नाही, तर ते अर्थशास्त्र जगत आलेले आहेत, जगत आहेत. काय असतं अर्थशास्त्र हे त्यांच्याकडे पाहून आपल्याला शिकायला पाहिजे, लक्षात येईल. शून्यातून विश्वाची निर्मिती केलेली आहे. गावाकडे जुनं घर उभारणं, नवीन बांधकाम करणं, शेती घेणं,
पाथरी या शहरामध्ये सुद्धा त्याने एक छानसं स्वतःचं सुंदर असं घर उभारलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग त्यांनी बऱ्याच प्रकारे यशस्वीरित्या पूर्ण केले, पार पाडलेले आहेत. आणि मला विश्वास आहे की आज शिक्षक म्हणून जरी ते सेवानिवृत्त झाले असले तरी हाडाचे अर्थतज्ञ असल्या कारणाने ते काय आपला वेळ वाया घालवणार नाही. प्रत्येक क्षणाचा ते काय करणार आहे, भविष्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून उपयोग करणार आहेत. आणि आता शाळेच्या वेळेच्या बांधिलकीपासून ते मुक्त होत असल्यामुळे ते संपूर्ण स्वातंत्र्याने चांगल्या प्रकारचा व्यवसाय करतील आणि आपलं सेवानिवृत्तीनंतरचं जीवन अधिक उज्ज्वल आणि यशस्वी करतील, या बाबतीत मला तीळमात्रही शंका नाही. मागच्या 28 वर्षापासून आम्ही दोघे सोबत अध्यापनाचं काम करत असल्यामुळे सांगण्यासारखे अनुभव पुष्कळ आहेत. परंतु फारसा वेळ आपला मी घेणार नाही, कारण सकाळी 7:30 पासून माझे बरेचसे सहकारी मित्र विद्यालयामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा वेळ मी न घेता लखमले सरांना त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी, निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी शुभेच्छा देतो. ईश्वर कृपेने त्यांना 2 रत्ने प्राप्त झालेली आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. आणि दोघेही नीट परीक्षेची तयारी करीत आहेत. आपल्या सर्वांच्या साक्षीने ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या या प्रयत्नात त्यांना उज्ज्वल यश मिळो आणि लखमले सरांची जी स्वप्न आहेत त्यांची आणि त्यांच्या मुलांची ती त्यांनी पूर्ण करो अशा शुभकामना व्यक्त करतो. आणि त्यांना भविष्यातलं जीवन आनंदानं जगण्यासाठी आणि विशेष करून स्वतःसाठी जगण्यासाठी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी त्यांच्या सहकार्याच्या संदर्भाने काही अनुभव आपणास सांगितले. यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या इथे उपस्थित असलेले डॉक्टर भास्करराव मुंडे सर, प्राचार्य के महाविद्यालय. खरं तर सर माझे पण गुरु आहेत आणि एक व्यासंगी व्यक्तिमत्व आहे. ते सरांना विनंती करतो की सरांनी या ठिकाणी येऊन या अनुषंगाने आपले विचार मांडावे. कैलासवासी सगो नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून जे आज म्हणजे तांत्रिक दृष्टीनं उद्या 31 मार्च ला सेवानिवृत्त होत आहेत, असे सत्कारमूर्ती प्राध्यापक लखमले सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सदस्य माननीय संजय कुमारजी बांगड, व्यासपीठावर उपस्थित या विद्यालयाचे आजी विद्यमान मुख्याध्यापक, आमचे म्हणजे तसं मित्रच म्हणता येईल, कारण मी जरी लागलो त्यावेळेस ते विद्यार्थी होते, परंतु त्यांचं माझं नातं एक मित्रत्वाचं नातं आहे. असे होगे सर आमच्या आपल्या दुसऱ्या म्हणजे याच विद्यालयात ज्यांनी पूर्ण आयुष्य जास्त सेवा केली, परंतु शेवटी आपल्या शकुंतलाबाई कांचनराव पत्रवार विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून ते गेल्या 31 जानेवारीला रिटायर झाले आणि 30 एप्रिलला आपले काकडे सर रिटायर झाले आपल्या शकुंतला माध्यमिक विद्यालयातून. दुसरे मुख्याध्यापक सध्या शकुंतला कांचनराव पत्रवार विद्यालयाचे मुख्याध्यापक आमचे, ज्यांचा आता माझा दररोज तिथं संबंध येतो एका कॅम्पसमध्ये असल्यामुळं, कचेवाड सर. आमचे आणखी एक मुख्याध्यापक आपली जी काय आता नामकरण आपण रामचोर द्वारकादास लड्डा मराठी विद्यालय असं केलेलं आहे, असे आमचे विद्यार्थी असणारे इंगोले सर, लखमले सर, लखमले वहिनी आणि समोर उपस्थित सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी. जवळजवळ त्यातले 75% तर लोक मी चेहऱ्यांनी सगळ्यांना ओळखतो, कारण कोणत्या ना कोणत्या संबंधानं ते माझ्याशी जोडलेले आहे. कारण सरांनी जसं सांगितलं, आता मी विचारलं कजवड सरांना की जे संचलन करायला ते कोण आहे, त्याचं आता त्यांनी मला ओळखतात, कारण ते विद्यार्थी होते. BSc म्हणले, ते BSc झाले तर आपलेच 10 वर्ष झाले इथं लागले. आता आपण कसं होतं, काळाच्या ओघात विद्यार्थीच्यामध्ये जे बदल होतात त्याच्यामुळे तेवढे आपल्याला लक्षात राहत नाही. तसे बरेच विद्यार्थीच आहेत समजा, काही आमच्याकडं बोडके सर असतील, ते गायकवाड सर आहेत, काळे सर आहेत, हे म्हणजे यांचा जास्त परिचय आहे. निर्वळ सर आहेत आता आले, चव्हाण आहेत आपले, रिटायर झाले तुम्ही. तर शेख सर तर आमच्या आता म्हणजे 12वीपासून त्यांना शिकवलं. तर असे सगळे ह्यांना साठे सर आहेत, दिसे सर आहेत, जवळपास सगळेच लोकांना मी ओळखतो, किंवा कमीत कमी तुम्ही तरी मला ओळखतात. तर आज म्हणजे संधी अशी, किंवा
कसं तुमच्या ह्याच्यामध्ये शिंदे सरांच्या रिटायरमेंट आलतो तेव्हा बहुतेक मी बोललो होतो का नाही मला आठवत नाही, कारण कसं आहे आपली मान्यवर सगळी मंडळी असल्यामुळं मान्य अध्यक्ष साहेब, मान्य सचिव साहेब, मान्य अनिल भाऊ असतील, तर मोठा कार्यक्रम झाला होता. बहुतेक मी बोललो असलो तर नसेल, तर आज थोडी संधी आहे त्याच्यामुळं थोडा मन मोकळे तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तर लखमले सरांचं आणि माझं जर तुम्हाला नातं सांगायचं असेल तर 1987 ते 1989 या 2 वर्षामध्ये MSc फिजिक्स मी करत होतो आणि त्यांनी MA हिंदी करत होते का अर्थशास्त्राचा मला नक्की नाही माहीत, हिंदी. हां, कारण तुमच्याकडे ते 2 विषय असतात ना, एक मेजर आणि दुसरा तुमचा BAचा विषय असतो. तर त्यावेळेसपासून त्यांची माझी ओळख आहे. म्हणजे आम्ही एका अर्थानं एकाच वर्गात होतो, म्हणजे समकालीन आहोत. तर हां, मग त्यांनी नंतर इथं 96ला लागले का कधी लागले आता ते 96 म्हणाले, मी ते 1 ऑगस्ट 89लाच लागलो. म्हणजे माझा MScचा रिझल्ट लागला आणि मी जॉईन झालो आपल्या KKM महाविद्यालयात. मानवत परिसराचा, मानवत तालुका, मानवत गाव माझा कसलाही संबंध नाही. अलग लक्षात, कारण माझं गाव आहे परळी. शिक्षण माझं जिल्हा परिषद कनेवाडीला झालं 7वीपर्यंत. 10वी ते म्हणजे 8वी ते 12वी परळीत झालं. BSc योगेश्वरी महाविद्यालय अंबळवर झालं आणि त्यावेळेसचं जे मराठवाडा विद्यापीठ होतं, नंतर MSc फिजिक्स औरंगाबादला झालो. आणि त्याच्यानंतर मी इंटरव्ह्यूला आलो. आरवाड सर प्राचार्य होते, नकात साहेब स्वतः इंटरव्ह्यूला हजर होते. आणि त्या मानवत, मी तर म्हणलं ना, मानवत मी ज्यावेळेस औरंगाबादून निघालो की आपलं मानवतला इंटरव्ह्यूला जायचं आहे, ते उन्हाळ्यात त्या कसं जिथं ॲडव्हर्टाईज येतील तिथं सगळे ॲप्लिकेशन टाकले होते. आणि माझ्यासोबत जे दुसरा एक हे होता, MPhil वगैरे करणारा माणूस होता. आणि ते म्हणले की अरे मी जाणार इंटरव्ह्यूला, इतिहासची जागा होती आणि तुम्ही चल समजा. माझं तर म्हणजे इंटरव्ह्यूला सुद्धा येण्याचा विचार नव्हता, कारण काय ज्या गावाचं आपलं माहीतच नाही, इतिहास भूगोल काहीच माहीत नाही, मानवतला कसं यायचं हेच माहीत नाही. औरंगाबादून ट्रेननं मानवत रोडला आलो, तिथून जीपनं वगैरे कसं तरी कॉलेजला आलो. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे हे कॉलेज तर फार चांगलं कॉलेज आहे. म्हणजे इंटरव्ह्यू झाला त्याच वेळेस लक्षात आलं. म्हणजे माझी हे सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्या संस्थेचं जे काही त्याच्यात हे आहे एक महत्त्व, ते अधोरेखित व्हावं. माझा कसलाही संबंध नसताना पण ती प्राचार्याची कॅबिन बघितली. मग प्राचार्य इंटरव्ह्यूला मी बरेच तसे विद्यार्थी आले होते आणि इंटरव्ह्यू झाला आणि मला ते थांबून घेण्यात आलं. 2-3 जणांना आम्हाला सांगितलं का तुम्ही थांबा थोडं. म्हणजे ते रोडे सर आपले नंतर OS म्हणून रिटायर झाले, ते ज्युनियर होते, त्यांच्याकडे ते सगळं काम दिलं होतं. खिडकीला त्यांनी बोललं, त्यांनी म्हणले तुमचा MScचा रिझल्ट लागला तर तुम्ही आम्हाला ते मार्क्स इथं सादर करा. MScचा फर्स्ट पार्टचाच रिझल्ट होता, सेकंड पार्टचा रिझल्टसुद्धा लागला नव्हता इंटरव्ह्यूच्या दिवशी. आणि नंतर मग मला टेलिग्राम आला आणि मग मी तोपर्यंत दुसऱ्या एका कॉलेजला जॉईन झालो होतो फील्डला. परंतु मला तसं सांगण्यात आलं की बाबा ते कॉलेज फार चांगलं आहे. आणि मलाही स्वतः ते डोळ्यानं पाहिलं मी, ते आरबाड सर, प्राचार्य, कॅबिन, कॅम्पस. आणि म्हटलं चला आपला नोकरी करायचीच आहे. आणि अशा पद्धतीने मी 1 ऑगस्ट 89ला त्या महाविद्यालयात ग्रँटेड, म्हणजे ते बाकी ग्रँड नॉन ग्रँडचा आम्हाला काही संघर्ष कधी करावाच लागला नाही. तर जॉईन झालो, ते आजपर्यंत तिथं आहे. पहिले 5 वर्ष प्राचार्य पदाचे हे होऊन माझी पुनर्नियुक्ती झालेली आहे, हे आपल्या सगळ्याला माहीतच आहे. तर असे हे लखमले सरांचा आणि माझा ऋणानुबंध आहे. नंतर माझ्या लक्षात असं आलं की त्यांची माझी कितीतरी भेट झाली, तो आपल्या संस्थेत ते इथं लागले. तर देवनांद्रा विद्यालयाचा फार जास्त आमचा संबंध आला नाही. मी सांगितलं तसं कधीतरी आम्ही इकडं यायचं, काहीतरी विज्ञान प्रदर्शनला वगैरे आम्हाला काहीतरी बोलवायचे किंवा असं काहीतरी व्हायचं. फार असं जास्त जवळून तुमच्या हे काही इथली माहीत नाही. परंतु एकंदरीत आपलं जे काही संस्था आहे त्याच्यामध्ये खरंच खऱ्या अर्थानं म्हणजे तुम्हाला त्याच्यानंतरची एक गोष्ट सांगतो. मी MPSC परीक्षेत होतो, सरलासुद्धा माहिती आहे. मी 87-88मध्ये, म्हणजे आता माझं हे म्हणून नाही, पण मी एकाच वेळेस 3 परीक्षा पास असणार त्या कॅम्पसमधला कदाचित पहिला विद्यार्थी असेल. तर मला लोक भेटायला यायची, बाबा हे कोण आहे, बरोबर का, हॉस्टेलला PSI पास, राज्यसेवा पास, RFO पास, समाज कल्याण अधिकारी पास. म्हणजे एक ते माझं एक हे होतं समजा तसं. तर मला ती नोकरी म्हणजे मानवतला अशी परमनंट करायचीच नव्हती. मानवतला म्हणण्यापेक्षा या क्षेत्रातच करायची नव्हती. कुठेतरी आपला हे झालं पाहिजे, आपला अभ्यास करण्यासाठी पैसा असला पाहिजे, पैशासाठी मग नोकरी केली पाहिजे, असा उद्देशानं मी 98-99पर्यंत मानवतला काम करत होतो. तर 96ला माझं सिलेक्शन सुद्धा झालं गॅजेटेड ऑफिसर म्हणून. परंतु माझ्या लक्षात असं आलं की बाबा हे आपलं नोकरीतलं हे माहीतच नव्हतं. कारण आपल्या घरात काही शिक्षक सुद्धा नव्हतं कोणी, तर प्राध्यापकाचा काय संबंध. आणि प्राध्यापकसुद्धा ही एवढी चांगली नोकरी आहे आणि इथली संस्थेचे म्हणजे असं वाटलंच नाही की आपण शासकीय सोडून निमशासकीयमध्ये का थांबवलो. निमशासकीय असले तरी मला असं वाटलं की बाबा काय म्हणजे ह्याच्यात एवढा चांगला स्केल आहे, एवढी चांगली हे आहे, तर आपण मग मी ह्या नोकरीत म्हणजे पुन्हा मग बाय चॉईस ह्या नोकरीत
थांबलो. अगोदर बाय चान्स या नोकरीत एंट्री केली, पण नंतर थांबतानाचा मग मी थोडा विचार केला. गॅझेटेड ऑफिसर जरी असलं तरी मला मनासारखी पोस्ट नसल्यामुळं मग मी ह्या नोकरीत राहण्याचं विचार केला. आणि तो कशामुळे केला असेल, ह्या सगळ्या आपल्या संस्थेत असणाऱ्या वातावरणामुळे. मला असं वाटलं की इथं काही आपलं म्हणजे अडचणच नाही ना. म्हणजे निमशासकीयचे जे आजकाल जे आपला पाहायला मिळतात गोष्टी, त्या तिथं मला कधी जाणवलंच नाहीत ना. इथं आपला कसल्याही प्रकारचं हे नाही. आणि एवढी चांगली हे आहे शिक्षण क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये आपण लोकांचं, मुलांचं, विद्यार्थ्यांचं, कुणाचंही आपल्या हातानं चांगलंच होणार आहे. आपण दुसऱ्या ह्यानं आपण विचार केला तरी आपण काही हे करू शकत नाहीत. आणि एक चांगलं सराउंडिंग आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग मी त्या नोकरीत स्थिरावलो, मानवतला थांबलो. परंतु सरांनी आता परिचय करून देताना सांगितलं की बाबा सर अर्थशास्त्र जगतात, कॉम्प्युटर सरांनी सांगितलं की आमचं कसं आहे, थोडं माझं भौतिकशास्त्र आहे त्याच्यामुळे मी हां पण पण ऐका ना, म्हणजे मी मानवतला घरसुद्धा आणखी बांधलेलं नाही. हां हा थोडा वेगळा भाग आहे. त्याचं कारणं वेगळी असतील, माझी जी काही पार्श्वभूमी असेल, काय असेल तर. पण पण ज्याला आपण लौकिक अर्थानं म्हणतो की माणसानं आयुष्यात आल्यानंतर काही गोष्टी ह्या केल्या पाहिजे, तर त्या सगळ्या सरांनी केल्यात. त्याबद्दल त्याचं आपण अभिनंदन करू. परत मला जे काही सांगायचं आहे, तर आपल्यासारखी चांगली संस्था आहे, आपल्याला इतकं सगळं स्वातंत्र्य आहे, म्हणजे आपल्यावर कसल्याही प्रकारचं, कोणत्याही प्रकारचं दबाव नाही, कोणत्याही प्रकारचं शोषण नाही. तर इतक्या सगळ्या चांगल्या गोष्टी मिळाल्यामुळंच आपल्या संस्थेचं नाव चांगलं झालेलं आहे. आता हे आपले जे इथं जे तुमचं 11वी-12वी आर्ट्स आहे, मी आत्ताच माहिती घेतली, काळे सर आहेत, परत पांपटवाड सर आहेत, आणि आता एक जागा रिकामी व्हायली हिंदी अर्थशास्त्राची. होगे सर म्हणत होते, बघू आता म्हणजे ह्या काय करता येईल ते. आणि तुमचं जे काय आता हे जे माझी शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, हे जे अभियान राबवलं, त्याच्यामुळं खरंच शाळेचं चेहरा मोहरा बदलला. आता आपल्या त्याच्यावर सरची जी ज्यांनी हे केलं, त्या शाळेला तर तालुक्यातून पहिला क्रमांक मिळाला. तुम्ही दुसरा क्रमांक घेतला, कारण पहिल्या याला अनुभवची शाळा कॉम्पिटिशनला होती. परंतु हे जे काही झालं, त्या भौतिक गोष्टीसुद्धा चांगल्या झाल्या. आपलं महाविद्यालयसुद्धा खूप नावाजलेलं महाविद्यालय आहे. आपण सुद्धा पाहतो महाविद्यालयाची सुद्धा भौतिक प्रगती खूप झालेली आहे. गेल्या 5-10 वर्षामध्ये तर खूप मोठ्या इमारती झाल्या, खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे. त्याचं कारणच एक आहे की आपल्या संस्थेला जे काही इन्कम आहे ते सगळं त्या संस्थेसाठीच खर्च केलं जातं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कोणत्याही कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारे आर्थिक, मानसिक शोषण म्हणा, त्रास म्हणा हा दिला जात नाही. हे आपल्या संस्थेचं म्हणजे या सगळ्या तुम्हा लोकांचं एक प्रकारे भाग्यच आहे. कारण आता ज्यांनी समजा MA M.Com झाले, आता माझ्यासारखा एखादा MPC झाला असेल, पण सगळे काय आता होऊ शकत नाही. हे जे काही कन्व्हेन्शनल एज्युकेशन घेतलेल्या लोकांना शिक्षण क्षेत्राशिवाय दुसरा पर्यायच नाही ना. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी लागणं आणि चांगली प्रकारे ती हे होणं आणि ती टिकवणं आणि शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी होणं. आता लखमले सरांचे तुम्हाला माहीत आहे, काही गोष्टी आहेत त्यांनी म्हणले, सर जसं म्हणले तसं त्यांना काही संघर्ष करावा लागला. परंतु त्यांच्याबद्दल जे पांपटवाडांनी सांगितलं, कारण ते त्याचे क्लोज सहकारी आहेत ना, त्यांचा जो काही अध्यापनामध्ये त्यांना रस होता, तो तल्लीन होऊन जे शिकवत होते, ते खऱ्या अर्थानं त्यांनी ह्या क्षेत्राचं आनंद घेतलेला आहे. आणि त्यांचं त्याला समाधान नक्कीच आहे. आणि त्याचं ह्या क्षेत्रात जे काम केलेलं आहे त्याचं जे रिटर्न आहे ते त्यांच्या आपल्या मुलांच्या रूपानं हे आपला मिळत असतं. कारण मोठ्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये तुमची मुलं चांगली निघतीलच याची गॅरंटी नाही. तर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाची मुलं ही चांगली निघालीच पाहिजे, असा माझा समज आहे. तर या कार्यक्रमाला मी आज उपस्थित राहण्यासाठी होगे सरांनी बराच आग्रह केला. आणि मी सुद्धा म्हणलं त्यांना की बाबा त्यांचे माझे काही वैयक्तिक म्हणजे एक मित्र आहेत जुने, म्हणजे एकदम म्हणजे मानवतला येण्यापूर्वीचे, त्यांचं गाव हातनूर आहे असं मी माहिती घेतली सेलू तालुक्यातलं. त्यांचंसुद्धा इथं काही संबंध नसताना त्यांनासुद्धा एवढी मोठी संधी त्यांच्या संस्थेनं दिली. आज ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना निरोगी आयुष्य आरोग्य म्हणजे आरोग्य लाभो आणि त्यांची प्रगती अशीच उत्तरोत्तर हो, एवढी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी विस्तृत असं सरांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमातला एक भागच, परंतु माजी विद्यार्थी जो म्हणजे या विद्यालयाचे सर माजी विद्यार्थी व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही गेल्या 20 वर्षापासून बाइंड आहोत या विद्यालयाला. असे काही माजी विद्यार्थी आहेत. आणि माजी विद्यार्थ्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी पांडुरंग कोले सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं.
आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत आणि सध्या वन अधिकारी आहेत पांडुरंग कोले यांना विनंती करतो की त्यांनी लखमले सरांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद सर. इस सेवापूर्ति कार्यक्रम के लिए आए हुए हमारे गुरुजन. मुंडे सर, मैं आपका भी विद्यार्थी हूँ. मैं हिंदी से इसलिए शुरुआत करना चाहता हूँ कि हिंदी हमें सर ने पढ़ाई है. जो हिंदी की भाषा की जो हमारे महाराष्ट्र में बहुत वीकनेस है. हमारे ज़्यादातर जो प्रतिनिधि है वो संसद में बोल नहीं पाते क्योंकि हमारी हिंदी अच्छी नहीं रहती. क्योंकि एक बार मैं एक किस्सा सुनाता हूँ कि शरद पवार बोल रहे थे, अपने नेता पक्ष का कोई वो मतलब नहीं, लेकिन वो बोले अध्यक्ष महाराज, तो सभी उत्तर भारतीय हंसने लगे. क्योंकि महाराज तो आम शब्द है, हम सभी के लिए आदरणीय है, सब महाराज सबके लिए उपयोग में लाते हैं. लेकिन उत्तर भारत में महाराज वो आचार्य को कहा जाता है, जो हमारे मराठी में आचार्य, खाना बनाने वाला, तो उसको इसीलिए हंसे. तो वो पवार साहब को भी मालूम नहीं कि क्यों हंसे. फिर बाद में उन्होंने पता चला कि तो हमारी दिक्कत ये है, तो इसलिए हम देश के स्तर पे हमें अपने आप को प्रेजेंट नहीं कर पाते. तो क्योंकि ज्यादा जो हमारी हिंदी रहती है वो गुलाबी हिंदी रहती है, तो इस वजह से बहुत सी कठिनाई आती है. लेकिन मेरा सौभाग्य है कि मुझे हिंदी की जिज्ञासा सर की वजह से लगी. तो फिर बाद में मैंने अटल बिहारी वाजपेयी के कुछ भाषण सुने, सुषमा स्वराज के, जो हिंदी के उच्चतम स्तर के हैं. और एक बार के में हमारे 11वीं में हमारा कार्यक्रम होता हिंदी दिवस. तो हिंदी दिवस में हिंदी में भाषण करना है, तो फिर दिक्कत आती है सभी. तो मैंने 5 मिनट किया, लेकिन सब ने प्रोत्साहित किया कि तुम बहुत अच्छी हिंदी बोले. उसमें बाद में एक मैं प्रसंग और एक बताता हूँ. यहाँ में हमारे डॉक्टर सिकवाल डॉक्टर है, तो उनकी लड़के की शादी थी और एक हल्दी का कार्यक्रम रहता है, वो बड़ा फंक्शन रहता है उसमें. तो उसमें जो आने वाले जो एंकर थे, तो आइन वक्त पे वो आए नहीं. तो फिर वो हमारे एक मित्र है, तो उन्होंने बोला आप कर सकते हैं क्या हिंदी में, और क्यों शुद्ध हिंदी में बात करनी है. तो मैं बोला ठीक है, मैं प्रयास करता हूँ, क्योंकि मैं सूत्र संचलन करता हूँ, लेकिन ज़्यादातर मैं मराठी में करता हूँ. तो फिर वो पूरे गानों का, वो नाच गाने का वो प्रोग्राम था. तो पूरा प्रोग्राम होने के बाद में पता चला, जिनको मतलब मेरी पहचान नहीं थी, उनको लगा कि मैं कोई हिंदी का या प्राध्यापक या अध्यापक हूँ, इसीलिए इतनी अच्छी. तो वो प्री प्लान थे. अभी तो मैं कोई पूर्व नियोजित नहीं था. अभी ये हिंदी का विषय निकला यहाँ से, इसीलिए ये बात कर रहा हूँ. तो ये जो परफेक्शन आहे, तो ये हमारी ये स्कूल की देन आहे. आणि दुसरा विषय अर्थशास्त्र. तर मला जे जवळून ओळखतात इथं, त्यांना बऱ्यापैकी असं माहीत आहे की मी म्हणजे कुठून कुठपर्यंत आलो, आणि ते सर स्वतः साक्षीदार त्या गोष्टीचं. तर याच्यात सुद्धा मी म्हणतो की सरांचं अर्थशास्त्राचं फार मोठं योगदान आहे. कारण नोकरी तर करतोच, पण नोकरी करून सुद्धा आज एक दोन व्यवसाय चालू केलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये आज सुद्धा यशस्वी वाटचाल चालू आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की मी प्रत्येक वेळेस हेच सांगतो की आमच्या जे काही आम्ही कमवतो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा विषय जो आहे तो ज्ञानाचा आहे. आणि ज्ञान हे अर्थातच फक्त आपल्या शाळेमध्येच मिळालं. आणि आमचं सौभाग्य असं आहे की आमचे सर्वच शिक्षक, म्हणजे आता एकेकांचं नाव घेतलं तर जे आता काही रिटायर झालेले आहेत आणि आणखीन सुद्धा इथं आहेत, ते सर्वच शिक्षक काय म्हणते त्याला गुणवत्तेचा आणि एक परफेक्शनचा इतका उत्कृष्ट म्हणजे आहेत. आणि त्या आमच्या काळात सुद्धा देवनंद्रा शाळा ही नंबर 1 ला असायची. आणि आज सुद्धा आम्ही ज्या क्षेत्रात जातो जिथं आम्हाला यशस्वी होत आलं, ते केवळ आणि केवळ फक्त ह्या शाळाच आहे. कारण की परिस्थिती त्यावेळेस सगळ्यांना माहिती, कारखान्याची काय होती काय होती, अशा परिस्थितीत सुद्धा आम्ही शिकलो. आणि केवळ फक्त ज्ञानाच्या बळावर आज काय जे आम्ही कमवलो, कारण नॉलेज इज वेल्थ. सगळ्यात मोठं काय भांडवल असं आजच्या काळामध्ये तर ज्ञान आहे. एखादा 50-100 एकर वाल्याचं सुद्धा मुलं कदाचित ते रिवर्स येतील, किंवा एखाद्या मोठ्या उद्योगपतीचा मुलगा सुद्धा रिवर्स येतील जर ज्ञान नसेल तर. पण एखाद्या गरीब झोपडीतला मुलगा सुद्धा फक्त ज्ञानाच्या बळावर मोठा होतो. आणि मला वाटतं की आपले विद्यार्थी मोठे झालेले दिसणे आणि समोर दिसणे, मला वाटतं हेच सगळ्यात मोठं एका शिक्षकाचं समाधान असू शकतं. आणि आम्हाला ते समाधान वारंवार सरांच्या बोलण्यातून दिसतं. कारण सर मी ज्या भागात राहतो त्याच भागात राहतात, त्याच्यामुळं अधूनमधून बऱ्याच वेळ, आता तरी थोडं माझा कामाचा काय म्हणतात थोडं व्याप वाढल्यामुळे सर तरी म्हणले की तू भेटत होत नाहीस, पाहिल्यासारखं बोलत होत नाहीस. पण ते आता थोडं काम जास्त वाढलेलं असल्यामुळे थोडा वेळ सरांना सोबत बोलायला कमी होतो. पण त्यावेळेस बऱ्याच वेळेस म्हणजे शिक्षक तर जास्तीत जास्त बोलण्याचं, कधी 2 शिक्षक आलं तर ते बाकीच्या गोष्टी बोलतच नाही, ते फक्त शाळेविषयी आणि त्या अभ्यासक्रम किंवा त्या संबंधित विषयाशीच बोलतात. कंपनीतले लोक आले तर फक्त ते म्हणजे असं प्रत्येकाचं क्षेत्र
ठरलेले असतात की त्या क्षेत्राच्या बाहेर बोलत नाहीत. माझं सौभाग्य असं आहे की मला बऱ्याच गोष्टीचं म्हणजे मित्रत्व लाभले, गुरुजन लाभले आणि आज सुद्धा सरांसोबत जर बोलणं झालं तर आमचं शाळा सोडून किंवा हे सोडून बाकीच्या सुद्धा गोष्टीवर बऱ्याच वेळेस चर्चा होते आणि त्या दीर्घ चर्चा असतात. कधी कधी आम्ही उभं राहिलो तर कमीत कमी अर्धा पाऊण तास 1 तासपर्यंत सुद्धा आम्ही बोलत उभं राहतो. म्हणजे हे आणि ते आम्हाला मार्गदर्शन असतं की जे की आज आम्ही जरी बाहेर असलो तरी त्यांच्या अनुभवाची जी गोष्ट असते ती फार मोठी असते. एक शिक्षक तर शिक्षक आहेतच, पण अनुभवानं जी माणसं मोठी होतात आणि ते अनुभव आपल्या येणाऱ्या मागच्या पिढीला देतात त्याचंही खूप मोल असतं, जे की शिक्षकाच्याही पलीकडचं असतं आणि शिक्षकाच्या पलीकडचीही ती भूमिका बरेच जण बजावत असतात. त्याच्यामध्ये आदरणीय लखमले सर सुद्धा आहेत आणि शेजारी कॉलनीतच राहत असल्यामुळं नेहमी संवाद आहे आणि इथून पुढे तसंच राहणार आहे. इथून पुढं सरांची क्रियाशीलता आम्हाला माहित आहे. सरांनी सुद्धा नोकरी म्हणजे सांभाळून बाकीच्या गोष्टी सुद्धा प्रयत्न केला अर्थशास्त्राचा विषय असल्यामुळं आणि ती एक आदर्श गोष्ट आहे आणि आम्हालाही त्या गोष्टीचा भरपूर मार्गदर्शन भेटतं. भविष्यातही आम्हाला निश्चितच मार्गदर्शन भेटणार आहे. सरांना पुढच्या वाटचालीसाठी आयुष्यासाठी मी भरभरून शुभेच्छा देतो. असंच आपले आशीर्वादाचे हात इथून पुढेही आमच्या डोक्यावर निश्चित राहतील आणि त्या आशीर्वादाच्या बळावर आम्हीही आपलं आणि आपल्या शाळेचं नाव निश्चितच आणखीन उज्ज्वल करू ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती प्राध्यापक लखमले सर यांना विनंती करतो की या सत्काराला उत्तर देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी मंचावर यावं. लखमले सर. ज्यांच्यामुळं आज मी या ठिकाणी उभा आहे त्या थोर आत्म्याला मी या ठिकाणी नमन करतो. पाथरी कुठं होती, मानवत कुठं होतं माहित नव्हतं. जाहिरात निघाली आणि एका मित्राने तिथं कात्रण आणून दिलं. कात्रण वाचलं, तो आलेला आहे, इथं आला नाही, घरी थांबलाय. मी त्याला म्हणालो, बाबा रे, अशी जाहिराती पुष्कळ येतात. आपण प्रत्येक ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं, जायचं, वापस यायचं, हे खूप दिवसापासून चालू आहे. इथेच होणार आहे, यापेक्षा वेगळं काहीच नाही. तुला काय करायचं म्हणे, चालतंच आहे. कारखान्यामध्ये ग्रंथपाल म्हणून काम करायचं. आणि मी या ठिकाणी शेवटच्या दिवशी 5 वाजता ॲप्लिकेशन फॉर्म घेऊन गेलो. सरांनी उल्लेख केला, क्लार्क दरवाजा बंद करून निघाले होते. मी पोहोचलो. सर, मला ॲप्लिकेशन करायचं होतं. 5 वाजून गेले, कॉलेज बंद झालं. सभाटे सर होते. सर, मी खूप दुरून आलोय. कुठून आलात? गावाचं नाव सांगितलं. कागदपत्र आणलेत का? हो. बंच त्यांच्या हातात ठेवला. तुम्ही वाचला. आता बंद तर झालं होतं म्हणे, शेवटचा दिवसाचा शेवटचं टाइम संपून गेलेलं आहे. फाईल ठेवून घेतली त्यांनी. मी सांगितलं की तुम्हाला याचा अवकाश इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. मला विश्वास नव्हता. का विश्वास नव्हता? कारण चर्चा अशी होती, कुठेही पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही. आणि आपल्याकडं
देण्यासाठी फुटकी कवडी नव्हती. बाकीच्या गोष्टी मी या ठिकाणी सांगत नाही. मी जो व्यवसाय करत होतो तो गुजरात त्याच्या ठाकरे सरांना माहिती. इंजिनवर चालणारे जे मशीन असतात त्या मशीनवर मी विहिरी फोडण्याचं काम करायचो. द्यायला पैसा नव्हता, छदाम नव्हता, परंतु मित्राचं पूर्ण लकडा माझ्या पाठीशी होता. का म्हणून मला माहित नाही, त्याला विश्वास होता. तू इंटरव्ह्यू फेस कर, इंटरव्ह्यूचं पत्र येऊ दे, इंटरव्ह्यू फेस कर, नक्कीच काहीतरी होईल. आणि तो दिवस उगवला. मी आलो या ठिकाणी, ॲप्लिकेशन केलं, मला पत्र आलं, मी इंटरव्ह्यूला उपस्थित राहिलो. विषयाशी संबंधित कुठलाही प्रश्न साहेब मला विचारला गेला नाही. मला फक्त विचारलं माझा परिचय मी त्या ठिकाणी दिला. नाव, गाव, पत्ता सांगितला. आणि कोणतं गाव? हातनूर. कोणतं हातनूर? आमच्याकडे एक प्रथा आहे, गावातील एखाद्या व्यक्तीच्या नावानं त्या गावाला ओळखलं जातं. तसं माझ्या गावाला शामराव पाटील शेळकेचं हातनूर म्हणून ओळखलं जायचं. मी सांगून दिलं शामराव पाटील शेळकेचा हातनूर. त्यांनी परत तोच प्रश्न त्याची पुनरावृत्ती केली. कोणतं हातनूर? म्हणलं शामराव पाटील शेळकेचा हातनूर. जा म्हणलं. विषय संपला. पुन्हा काय झालं मला माहिती. दरवाज्यातून बाहेर पडलो. बाहेर आल्यानंतर पुत्राने विचारलं, काय विचारलं? DSMचे प्राप्त. आणि मग इथं अपॉइंटमेंट झाली. म्हणजे तुम्हाला इथं पाथरीच्या शाळेवर काम करावं लागेल. यथावकाश या ठिकाणी रुजू व्हायला सांगितलं. पत्र इकडे पाठवून दिलं आणि जोशी सरच्या कारकिर्दीमध्ये आमची या ठिकाणी नियुक्ती झाली. 1 वर्ष 96 ऑगस्ट 96ची आपली अपॉइंटमेंट. 19 ऑगस्ट 96ला जॉईन झालो. आणि सप्टेंबरमध्ये ज्युनियर कॉलेजला आपल्या अनुदान आलं. आंधळं मागतं 1 डोळा, त्याने दिले 2. पोट भरण्यासाठी शिक्षकाची का होईना पण नोकरी मिळावी एवढी अपेक्षा घेऊन आलेला मी 7-8 महिन्याच्या कारकिर्दीत लगेच मला ज्युनियरला बोलून घेतलं आणि तुमचं ज्युनियरला नियुक्ती करण्यात आली. चांगलं काम करा. फक्त एवढंच सांगितलं भाऊंनी, चांगलं काम करा. प्रश्न विचार करण्यासारखा होता. चांगलं काम करा म्हणजेच प्रामाणिकपणे अध्यापन करा. त्या दिवशीपासून सातत्याने अध्यापनाची आवड होती, वाचनाची आवड होती. तू त्या भरकटलो. मधल्या कारकिर्दीमध्ये 5-6 वर्ष बेकारी काढावी लागली आणि त्या शिक्षणापासून फार दूर गेलो होतो. परंतु पुन्हा त्या ट्रॅकवर कदाचित माझ्या नियतीनं तसं लिहिलेलं असेल, मी परत या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलो. तो आज तक काम करत असताना काम म्हणून काम कधी केलं नाही. वेळेचा आपला कधी संबंध नव्हता. सरांनी सांगितलं वेळ 40 मिनिटातच आपलं अध्यापन झालं पाहिजे. नाही सर, मला जमलंच नाही 40 मिनिटात अध्यापन करायला. मित्र, सहकारी मित्र चेष्टा विनोद वगैरे करायचे. हरिभक्त परायण लखमले महाराज असंही म्हणून एन्जॉय करायचे. पण मला ते जमलं नाही. मी करतच राहिलो आपलं त्या पद्धतीने. एखादा आवडीचा धडा आला, आवडीची कविता आली की वेळ कुणीकडे जातो ते कळतच नव्हतं. वर्गात विद्यार्थी एक असो अथवा पूर्ण हॉल भरलेला असो, करत राहिलो. त्यामुळे मला कधीच शिक्षण कंटाळवाणं किंवा रटाळवाणं वाटलं.
मधला कारकिर्दीत जीवन नको सजाय होतं, जगन याची शाश्वती नव्हती, परंतु दुसऱ्याला जगण्याची शिकवण देणारा, आपण स्वतः म्हणजे स्वतःला संपवणं किंवा आत्महत्या करणं हे भ्याडपणाचं वाटू लागलं. परत एकदा रिस्टार्ट केलं, स्वतःला सावरलं आणि त्या प्रसंगातूनही मी तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं बाहेर पडलो. कधीही असं स्वप्नातही विचार केला नव्हता की आज या व्यासपीठावरून मला हे बोलण्याची संधी मिळेल. प्रामाणिकपणे करत राहा, उशिरा का होईना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. यश खात्रीनं सांगतो त्यालाच मिळतं ज्याला ते हवं असतं. मला हवं होतं जबाबदाऱ्यांचं ओझ खांद्यावर घेऊन सातत्यानं मार्गक्रमण करत होतो. जबाबदाऱ्या संपण्याचं नाव घेत नव्हत्या, परंतु एक एक करत करत जवळपास जबाबदाऱ्या संपल्या. आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे एक मुलगा एक मुलगी, मुलाने 12वीची परीक्षा दिली, मुलगी 12वी होऊन तिनं रिपीट केलं. म्हणावं तसं यश मिळालं नाही, परंतु तिनं अजून तिचा ध्यास सोडलेला नाही. ईश्वरचरणी प्रार्थना एवढीच आहे, तुमच्या सगळ्यांच्या सद्भावना आणि आशीर्वादानं त्या परीक्षेत जर उत्तीर्ण झालो, माझा हा प्रवास यशस्वी झाला असं मी या ठिकाणी समजेल. औपचारिकपणाला थोडासा फाटा देऊन जे बोललो, कंटाळवानं वाटलं असेल, परंतु वास्तव आहे, विदारक सत्य. या ठिकाणी थांबतो. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या सोबत आहेत आणि त्या शुभेच्छेच्या आधारानेच मी माझं पुढचं मार्गक्रमण करेल. माझ्याकडून कळत न कळत काही सहकारी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, लहान असतील मोठे असतील, या सर्वांची मी माफी मागतो. माझ्या भगिनी माझ्यासोबत आहेत, तसं तर माझ्या तोंडून मी शक्यतोवर कोणताही अपशब्द बोललेला नसेल, पण अनावधाना जर काही चूक झाली असेल मला माफ करा. नमस्कार. धन्यवाद सर. एका पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कैलासवासी सगो नखाते माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा या विद्यालयाचा जिल्हा स्काउट गाईड मेळावा परभणी, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय रत्नापूर या ठिकाणी 42वा जिल्हा स्काउट गाईड मेळावा घेण्यात आलेला होता. आणि आपल्या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून, संचालक म्हणून सहसचिव प्रशासकीय मुंडे सर, संजय कुमारजी बांगड साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून मी त्यांना विनंती करतो की आमच्या कैलासवासी सगो नखाते माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा या विद्यालयाचा जिल्हा स्काउट गाईड मेळाव्यामध्ये शोभायात्रेमध्ये जिल्ह्यामधून पहिला क्रमांक आपल्या विद्यालयाने पटकावलेला आहे. आणि म्हणून त्याबद्दल विशेष अशा प्रकारचे प्रयत्न सो घटे मॅडम, दासरवाड PR आणि दिवटे BK विज्ञान शिक्षक आणि स्काउट गाईड सोबत साहेबांना मी अशी विनंती करतो की त्यांनी
या तिन्ही आमच्या ज्ञानवंत गुणवंत शिक्षकांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. सर्वप्रथम दिवटे बीके संजय कुमारजी भांगड साहेबांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन सरांचा सत्कार करावा. विषय आहे शोभायात्रेमध्ये स्त्री शक्तीवर. स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुढं आहे. विज्ञानाचं क्षेत्र, डॉक्टर, वकील, शास्त्रज्ञ या बाबतीत आमच्या विद्यालयातल्या मुलींनी अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे पात्र त्या ठिकाणी उभे केलेले. यानंतर श्री दासरवाड PR मुंडे सरांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करावं. यानंतर स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. याबद्दल ज्यांनी मुलींना योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं, आमच्या मॅडम की खरं जर म्हणलं सत्य बोलायला काही हरकत नाही. मॅडममुळं परभणी जिल्ह्यामध्ये जेवढे काही 8 तालुके आहेत आणि जेवढ्या काही 400-500 शाळा आहेत, त्या शाळा या जिल्हा स्काउट गाईड मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. आणि या शोभायात्रेमध्ये मॅडममुळंच, जास्त करून मॅडममुळं त्यांनी खूप प्रयत्नाची पराकाष्ठा केली. वेगवेगळ्या प्रकारच्या मुलींना स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये कशी पुढं आहे हे दाखवण्यासाठी डॉक्टर, वकील, संशोधक अशा प्रकारचे वेगवेगळे पात्र त्यांच्याकडून तयार करून घेतले आणि त्या ठिकाणी शोभायात्रामध्ये प्रदर्शन दाखवलं. म्हणून घटे मॅडम यांचं सुद्धा स्वागत. संस्था चालक संजय कुमारजी भांगड साहेब यांना मी अशी विनंती करतो की मॅडमचं देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. ही विद्यालय यशाच्या शिखरावर वाटचाल करीत म्हणण्यापेक्षा यशाच्या शिखराकडे वाटचाल करणे आहे असं म्हणण्यापेक्षा जवळपास शिखरावर जाऊन पोहोचलेलं आहे. धन्यवाद सर. यानंतर रीतसर कार्यक्रमाचं अध्यक्षता होणार होती, परंतु आमची विद्यार्थिनी असलेली लखमले सरांची मुलगी म्हणजे आमच्या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा या ठिकाणी मनोगत व्यक्त करू इच्छित आहे. तर तिला सुद्धा विनंती करतो की तिने या ठिकाणी यावं आणि आपल्या या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अनुषंगाने मनोगत व्यक्त करावं. Honorable Chief Guest and my respected teachers, I am Shraddha Lakhmale, daughter of Nangnath Lakhmale and Jyoti Lakhmale. It is with mixed emotion that I shared the news that my father, Mr. Nangnath Lakhmale, will be retiring from his role as a teacher here at our school on March 30th. As his daughter, I have had the unique privilege of not only being his student, but also witnessing the first hand his dedication, passion and love for teaching. My father's unwavering commitment to his student and his craft has been an inspiration to me and countless others. He is not just a teacher, but he is a mentor, a guide and source of inspiration to so many of us. His patience, kindness and genuine care for each student have left a lasting impact on all who have had the privilege of learning from him. As we prepare to say goodbye to this chapter in my father's life, I want to take a moment to express my empathy for everything he has done for me, for his students, and for our school community. Papa, your legacy will live on in the countless lives you have touched, and the lessons you have imparted, and the memories we shared. While we will missing seeing you in the classroom every day, we understand that retirement will bring new adventure, opportunities, and well-deserved relaxation. We wish you all the very best as you embark on this next chapter of your life. Congratulations, Papa, on your retirement. Thank you for being an exceptional teacher, father, and role model. Your impact on our life will never be forgotten. With love and admiration, I express my gratitude for everything you have done for me throughout my life. Thank you so much for hearing me and giving me chance to express my emotion
and thank you so much. खूप खूप छान बेटा. खरं तर तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, आपुले हिता जो होय जागता धन्य माता पिता तयांची. कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा अशा कन्यापुत्रांचा हरिक वाटतो जे आपल्या आई वडिलांच्या हितासाठी जगतात. आणि खरंच या विद्यालयातील जे गुरुजन आहेत त्यांनी जे समाजामध्ये दिलं बाकीच्या विद्यार्थ्यांना, आता मीही या विद्यालयाचा विद्यार्थी आहे, आता पांडुरंग कोले बोलले, परंतु आम्ही खरंच आम्हाला धन्यता वाटते की आम्हाला असे गुरुजन लाभले. आज सरांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं सरांचा माझा काही स्नेह राहिला नाही, म्हणजे जास्त नव्हता, कारण सर ज्युनियर कॉलेजला होते, आम्ही 10वी पर्यंत शिकलो. परंतु असे गुरुजन भेटले हे सुद्धा भाग्याचं आहे. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजय कुमार बांगड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा. श्री लखमले सरांना त्यांच्या सत्कार समारंभानिमित्त बोलताना त्यांच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे चढ उतार सांगितले व अतिशय भावुक होऊन ते जे सांगू लागले तर त्याविषयी आपल्याला त्यांची संस्थाविषयीची आस्था समजते. आता यापुढील आयुष्य त्यांना सुख समृद्धी व भरभराटीचे जावं हीच त्यांच्यासाठी सदिच्छा. धन्यवाद साहेब. यानंतर या कार्यक्रमामध्ये आभार प्रदर्शन करण्यासाठी मी श्री आर.एस. गायकवाड सर यांना विनंती करतो. तत्पूर्वी काही मान्यवर या ठिकाणी श्री लखमले सर यांचं स्वागत सत्कार करण्यासाठी आलेले आहेत. मी मारुती कुटे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी मंचाकडे यावं. प्राध्यापक लखमले सरांचा सत्कार करू इच्छितात, त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यावं. तिकडे बघा, तिकडे बघा, उलट जा. यानंतर माजी विद्यार्थी पांडुरंग कोले सर व सुरेश केंद्रे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी येऊन माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सरांचा सत्कार करावा आणि पुढील आयुष्यात शुभेच्छा द्याव्या. या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सर यांचा सत्कार करत आहेत. खर तर रिटायरमेंट हा भावनिक क्षण आहे सर, तुम्ही भावनिक झालात होणं अपेक्षित पण आहे, परंतु आपल्याला इथपर्यंत निसर्गानं आयुष्य देणं सुद्धा ही एक फार महत्वाची गोष्ट आहे आणि उर्वरित आयुष्य सुद्धा समाधानकारक जगणं फार गरजेचं आहे. यानंतर श्री आर.एस. गायकवाड सर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.एस. गायकवाड सर. सेवापूर्ती गौरव समारंभाचे अध्यक्ष आदरणीय संस्थाचालक संजय कुमारजी बांगड साहेब वेळात वेळ काढून या ठिकाणी लखमले सरांच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले, त्यांना शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि वेळोवेळी ज्यावेळेस हुगे सर किंवा या अगोदर शिंदे सर बोलत होते कार्यक्रमाला नेहमी हजर वेळात वेळ काढून असतात आदरणीय मुंडे सर यांचे सुद्धा मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. तसेच श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री कजेवाड सर, इंगोले सर, माजी मुख्याध्यापक काकडे सर, प्रस्तुत विद्यालयाचे मुख्याध्यापक हुगे सर, पर्यवेक्षक तायनाक सर आणि शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालयाचे जे की आपलेच आहे विद्यालय त्या ठिकाणाहून आलेले माझे सहकारी, त्याचबरोबर या प्रस्तुत विद्यालयातले सर्व सहकारी लखमले सरांवर जे अतोनात प्रेम करतात. मी याच ठिकाणी राहत असल्यामुळं मला नेहमी त्यांच्यासोबत असणारे आमचे माजी क्लर्क जे होते माऊली चव्हाण सर, मगर सर हे नेहमी त्यांच्यासोबत असतात, ते सुद्धा आणि इतर. आणि साहेब मला या ठिकाणी सांगू वाटतं की पांडुरंग कोलीस सर आणि हे केंद्रे सुरेश केंद्रे माझे विद्यार्थी आहेत, परंतु कोणीही
रिटायर होत असतात तर मी त्यांना सांगत असतो आणि आवर्जून ते ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रमाला येत असतात आणि आपल्या गुरुजनांबद्दल त्यांच्या मनामध्ये किती आस्था आहे हे या ठिकाणी आम्हाला समजत असतं. तसेच लखमले सरांचे इतर नातेवाईक या ठिकाणी मुद्दामून उपस्थित राहिलेले आहेत. सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करून आभार अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. लखमले सर लखमले सरांनी या ठिकाणी एक सूचना दिलेली आहे की हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या स्वतःच्या घरी ज्ञानेश्वर नगर इथून जवळ आहे सर, तर या ठिकाणी त्यांनी सर्वांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तर त्यांच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो की भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. एक मिनिट सर, सर्व बसा. आदरणीय व्यासपीठावर जमलेले सर्व मान्यवर आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सर्व उपस्थित. आज लखमले सरची सेवापूर्ती हा कार्यक्रम वेगळ्या अँगलनं तुम्ही पाहितला. शिक्षक मी पण आहे आणि मी असं जबरदस्तीने शिक्षक झालेलं आहे. माझं ज्या सरसोबत जमलं नाही त्या सरसोबत आपण खेटून रेटून ह्या क्षेत्रात आलेलो आहे. तुम्ही जोपर्यंत शिक्षकाला चांगलं समजत नाही, शिक्षकामध्ये 2 गुण आहेत, एक चांगलं सांगायचं, दुसरा खोडकर वृत्तीने सांगायचं. आणि मला खोडकर वृत्ती पटते कारण माझ्या अंगात ते गुण आहेत ना. तर लखमले सरचा मी विद्यार्थी किती वेळाचा असेल? वर्षाचा नाही, 2 वर्षाचा नाही, महिन्याचा नाही, 1 तासापुरता. आणि 1 तासातही हाकलून दिलं. त्या दिवशी ठरवलं की आपल्याला काहीतरी बनायचं. आज MA हिंदी, MA इतिहास, MA राज्यशास्त्र या 3 विषयात MA असून मी ज्युनियर लेक्चर म्हणून आमदार बाबाजानी दुराणी यांच्या शाळेवर काम करतो. ज्या सरनं किंवा ज्या शिक्षकानं, आता थोडं माझा बी इमोशनल जास्त हे वाटलं, ज्या सरनं आपल्याला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाचं जितक्याने मला रागारागी केलं तितक्याचा मला चांगला फायदा झाला. एक सुरुवातीला मला 11वीला मोगरे सर होते, त्यांनी हाकलून दिलं होतं कारण समाजशास्त्रामध्ये 13च मार्क पडले आणि उत्तरपत्रिका हातात घेतली नाही. त्यावेळेस म्हणले फक्त लाज वाटत होते का, प्रश्नपत्रिका हातात घ्यायची लाज वाटत होती का? तर त्या वर्षी त्या 13चे 71 केले. BA सेकंड इयरला राठोड सरने हाकलून दिलं. व्हॉलीबॉल खेळायचा लय नाद लागला म्हणजे तुला तू पिरियडला बसला. आणि मी तत्व नाही तितका चालणार आहे जितक्याचा आदर जितली तिथं. तर त्यांनी सेकंड इयरला हाकलून दिलं. सेकंड इयरला हाकलून दिल्यानंतर सर म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही. हाकलून दिलं, वर्षभर पिरियडला बसलो नाही. आणि त्याच्यानंतर सेकंड इयरचा निकाल आला आणि सेकंड इयरचा निकाल आल्यानंतर थर्ड इयरला वर्गात बसलो. सर म्हणले तुला मी पिरियडला बसायचं नाही म्हणून सांगितलं होतं. मी म्हणलं सर सेकंड इयरला सांगितलं होतं, आता थर्ड इयरचं काय संबंध आहे का? नाही. मग सर गपची बसली. सरनं गपची बसल्यानंतर पुन्हा सरनं रिझल्ट वाचून दाखवायला सुरुवात केली. म्हणले या मुलीला इथलीच एक विद्यार्थी होती विजया पालवे, तिचं सगळ्यासमोर अभिनंदन केलं, सत्कार केला. आणि हिला म्हणले राज्यशास्त्र विषयामध्ये 61 मार्क पडले. आणि एक दुसरी गिराम म्हणून होती, तिला 59 पडले होते. त्याला सर तुम्ही निकाल पूर्ण बघितला नाही. म्हणले काय झालं? 65 मला आहेत, हे माझं माल तिकीट, हे माझा मार्क घेऊ. तर त्यावेळेस त्याही सरनं पाठीवर हात टाकला, याही सरनं पाठीवर हात टाकला आणि एक पाठीवर हात टाकणारे सोडून गेले. सांगायचं तात्पर्य असंच की आपल्यापाशी जे विद्यार्थी येतात ते खूप खोडकर असतात किंवा खोडकर असायला पाहिजेत, कारण आपणही त्याच्यातूनच आलो आहे. पण त्यांना समजून घेणं, समजून सांगणं आणि त्यांचा राग हा वेगळ्या दिशेने प्रवृत्त करणं हेही शिक्षकांचं सध्याचं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य आहे. आपण राग करायलो, विद्यार्थी ऐकणं. एक रामेश्वर इंगळे नावाचा विद्यार्थी आहे, माझा विद्यार्थी आहे. त्याला मी
प्रत्येक वेळेस सांगायचो तू नापास होतोस, तू नापास होतोस. शेवटी ते कदरून म्हणला, सर पास झालं तर काय करता सांगा. मला तू जितकं म्हणशील तितके पेढे मी खावं. पास झाल्यानंतर मी बी व्यवसायाने कारपेंटर आहे, दुकानात आला डायरेक्ट. सर मला मी आता पास झालं आणि मला पेढे खाऊ घाला. पेढ्याच्या दुकानावर नेऊन बसल्यानंतर त्याला अनुभव विचारला, म्हणलं कसं झालं, पास झाला, इतके इतके टक्के पडले. त्याची फक्त खुशी काय होती, मला सरकून पेढे खायचे. दुसऱ्या मुलाला विचारलं की ती अवकात पास व्हायची नाही, या सरनं तुला पेटवलंय म्हणून तू पास झालास. म्हणजे सांगायचं तात्पर्य की माझ्यासारखे काही जे विद्यार्थी आहेत त्याला फक्त पुश करायची गरज आहे. आणि ते जर पुश योग्य मिळालं तर निश्चित रस्ता चांगला मिळते. नाही तर माझ्यासारखं खोडकर मलाच माहिती मी कसं आहे. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. आणि लखमले सर सांगितलं तुम्हाला फक्त एका तासात एकच कर्णाचं उदाहरण दिलं आणि ते कर्ण त्याला होऊनच दाखवलं. कर्णाबरोबर मी अर्जुन बी आहे आणि कर्णाबरोबर मी कृष्ण बी आहे. जर मला कोणी खेटलं तर त्याला रेटायला मागपुढे बघत नाही. आणि आज जे लखमले सरनं सांगितलं की बुवा मला कुठंही नोकरीला गेल्यानंतर लागत होतं. माझ्या 13मध्ये माझ्या युनिटमध्ये 13 जण काम करते. 13मधला मी एकमेव माणूस असा आहे की माझ्या स्वतःच्या आत्याच्या मुलीचं ॲडमिशन करून 12वी सुरू केलेली आहे 2009ला. आणि मला अनुदान मिळाले 2013-14ला 23-24ला. एकही रुपया संस्थेनं डोनेशन घेतलं नाही. म्हणजे संस्थेतही चांगल्या कामाची किंमत केल्या जाते हे तुम्हाला याच्यातून जाणीव करून द्याल. तुम्ही तुमचं काम जसं सांगितलं सर ना की इथं टाचणी पडलेली संस्थेला कळती, तसंच प्रत्येक संस्थेचं नेटवर्क तसं भारी असतेच. आणि तुम्ही जे करताल ते संस्थेला कळतं. तुम्ही चांगलं केलं त्याचा मुनाफा चांगलाच मिळणार आहे आणि तुम्ही वाईट केलं त्याचा मोबदला तुम्हाला वाईटच मिळणार आहे. मला या ठिकाणी संयोजकांची बोलण्याची संधी दिली. माझ्या बोलण्यातूनही मी विद्यार्थ्याला असंच बोलतो. माझ्यात थोडी अजून बदल करायची गरज आहे. कालांतराने मी बदल करून घेतो. धन्यवाद. अध्यक्षांच्या अनुमतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. चला